2021 मुख्य आयोजक आमचे विजय सेठ म्हात्रे, जे पंचायत समिती भिवंडीचे विद्यमान सदस्य आहेत, एक युवा नेते आहेत. त्याचबरोबर चेरोबा बी कोणगाव यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव. आज ग्रामपंचायत कोणच्या विद्यमान सरपंच सन्मानित सौ डॉक्टर रुपालीताई अमोल कराळे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. त्यांच्यासोबत समाजसेवक डॉक्टर अमोल कराळे सुद्धा होते, जे विनोदजी मुकादम होते, 40+ चे कॅप्टन निशांतजी म्हात्रे होते, प्रशांत म्हात्रे सुद्धा होते, ज्याला मी डंकन फ्लेचर म्हणून संबोधतो. एक काळ असा होता की ही जोडी खूप प्रसिद्ध होती सलामीला. परेश महाजन असेल, एकता मिजाल प्रशांत असेल, प्रशांत म्हात्रे असेल. तर क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. वळूया आपण सामन्याकडे. सलामी जोडी खेळपट्टीवर देवेश आणि भावेश अशी जोडी आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी केतन. याला मात्र फुलटा चेंडू आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. बेमार चेंडू आहे. बेमार चेंडू आहे, त्यामुळे 1+1 2 धावा मिळत आहेत. आणि उघडा डोळी बघा नीट, कारण ह्या नंतरचा चेंडू असणार आहे फ्री हिट. आणि फ्री हिट असा एक चेंडू असतो की त्यावर फक्त आणि फक्त धावबादच्या रूपानेच फलंदाज बाद होऊ शकतो. फलंदाजाला पूर्णपणे मुभा असते मोठा फटका खेळण्याची. केतन याला मात्र एक चांगला चेंडू कमबॅक करतोय केतन. काय चेंडू हाताळला होता, अप्रतिम चेंडू होता. पडल्यानंतर हलकासा बाउन्स आणि उजव्या यष्टीच्या बाहेर निघून गेला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम चेंडू. कुठल्याही फॉर्मॅटचा आपण जर विचार केला, टेस्ट क्रिकेट असो, वन डे क्रिकेट असो आणि 20 क्रिकेट असो, तिन्ही फॉर्मॅटमध्ये हा एक आयडियल चेंडू म्हणता येईल. केतन लेफ्ट आर्म. याला मात्र लेट कट स्लाइस केलेला, कट केलेला आणि चेंडू स्क्वेअरिश थर्ड मॅन कडे जातोय आणि सीमा पार होतोय. चौकार. त्याला संबोधलं जातं कमीत कमी भांडवल आणि जास्तीत जास्त फायदा, असं संबोधलं जातं. कुठल्या प्रकारे ताकदीचा वापर केला होता, फक्त आणि फक्त डोक्याचा वापर केला. चेंडूला फक्त दिशा दिली, कारण थर्ड मॅन आणि पॉइंटच्या मधून हा चेंडू गेला होता. स्क्वेअरिश थर्ड मॅन, सीमापार चौकार. चौकारने धावसंख्या होते 6. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. केतन स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर चेंडूची निवड चांगली नव्हती, कारण तुम्हाला स्विच हिट जेव्हा खेळायचं असेल, हा चेंडू डाव्या यष्टीच्या जवळपास बाहेरचा होता आणि त्यावर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. गावदेवी स्टँड मध्ये प्रेक्षकांची गर्दी आहे. प्रेक्षकांसाठी मनपसंत स्टँड आहे गावदेवी स्टँड, जे आमच्या VIP कक्षाच्या उजव्या बाजूला आहे. जेव्हा जेव्हा या ठिकाणी स्पर्धा असते तेव्हा जास्तीत जास्त प्रेक्षक त्या स्टँड मध्ये असतात, गावदेवी स्टँड मध्ये. धावसंख्या झाली 7. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना आहे. याला फुलटा चेंडू आहे. पंचांचा पुन्हा एकदा इशारा आहे. भीमार चेंडू. गोलंदाजी करू शकणार नाहीये या सामन्यात. दुसरा भीमर चेंडू असा असतो की ते फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने हाताळला जातो. दुसऱ्यांदा हा प्रयत्न झाला, त्यामुळे हा गोलंदाज यानंतर गोलंदाजी करू शकणार नाही. त्याचा जो चेंडू आहे ते दुसऱ्या गोलंदाजाला पूर्ण करावा लागेल. षटक दुसऱ्या गोलंदाजाला पूर्ण करावं लागेल, कारण नियम आहे एका षटकामध्ये तुम्ही 2 भीमर चेंडू टाकू शकत नाहीये. दुसरा गोलंदाज जो येणार त्याला पहिला चेंडू जो हाताळावा लागेल त्यावर फ्री हिट असणार आहे. धावसंख्या वेगाने वाढलेली आहे, कारण धावसंख्या झाली 12, कारण चेंडू चौकार झाला होता. धावसंख्या 12. आता मात्र षटक हाताळण्यासाठी येतोय प्रदीप येतोय. मात्र ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट.
प्रदीप येतोय. क्षेत्ररक्षणात कुठल्याही प्रकारे बदल नाहीये. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, 30 सर्कलच्या आतमध्ये. यानंतर लोअर फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये स्पिरिटचा. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय आणि त्यावर एक धाव पूर्ण करतोय देवेश. धावसंख्या झाली 13. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. नाणेफेक हरल्यानंतर विलासपोट राहणार संघाची, कारण कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही आणि धावसंख्या 13. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकामधला. एखादा मोठा फटका लागला तर चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये बघायला मिळेल तो विलासपोट राहणार संघ. यावेळेला मात्र हुकचा फटका आणि चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक येतोय. पंचांचा काय इशारा आहे ते बघायचा आहे. दोन धावा पळून काढलेल्या आहेत, मात्र पंच त्या ठिकाणी पाहणी करतायत. पंचांचा काय इशारा ते बघायचा आहे, कारण चेंडू सीमारेषेकडे गेला. 2 धावा पळून काढलेल्या आहेत. पंचांचा काय इशारा ते बघायचा आहे, कारण 2 धावा पळून काढलेल्या. यस, 2 धावा. तीन धावा घेतलेल्या आहेत. तीन धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. धाव संख्या झालेली 16. यावेळेला मात्र फोर्स केलाय, चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये. चांगला प्रयत्न केला होता गोलंदाजाने, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकलेला नाही आणि तोपर्यंत मात्र एक धाव. 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. देवेश 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या झाली 18. एक चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते, कारण बिनबाद 18. एक चांगली दमदार सुरुवात बघायला मिळते, कारण 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 18. दोन्ही फलंदाज देवेश खेळतोय आपल्या एक चौकाराशी वैयक्तिक 8 या धावसंख्येवर आणि भावेश खेळतोय आपल्या चौकाराशी वैयक्तिक 7 या धावांवर. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होईल आकाश. आकाश आणि भावेश असं एक द्वंद्व, कारण एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि भावेश ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, त्याचा वापर करते का बघायचा आहे. पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात आपल्या संघाला भावेश आणि देवेश यांनी करून दिलेली आहे. आकाश येते समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी. जो MIDC चा विस्तीर्ण परिसर आहे
आकाश याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे आणि एक सहज सोपा सुंदर झेल, सॉफ्ट डिस्मिसल. भावेश बाद झाल्यानंतर मात्र खेळण्यासाठी येतोय अक्षय. अक्षय नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे. आकाश राईट आर्म याला मात्र ड्राईव्ह केल्या चेंडू मिड विकेटला, पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. खास करून देवेश अशी प्रशंसा करावीशी वाटते. डेंजर एंडकडे धाव घेतली होती, अप्रतिम उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव मिळत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 20 एक बाद 20. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे प्रगतीपथावर. आपण सामना जो होता विलास पोर्ट राहणार विरुद्ध जयदुर्गा सुरई ए. यावेळेला पुन्हा पुलचा फटका, चेंडू हवेत आहे, झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. 2 धावा पूर्ण होत आहेत, हे फार महत्वाचं असतं. रनिंग बिटवीन द विकेट. खराब चेंडूवर तुम्ही समाचार घ्यायचा आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते तुम्ही लाईफ लाईनचा वापर करायचा, कारण क्रिकेटची लाईफ लाईन एकेरी दुहेरी धाव आहे. जेव्हा आपण मुंबईकडे लक्ष देतो, मुंबईची लाईफ लाईन जी आहे ती लोकल आणि बेस्ट. कारण जर लोकल आणि बेस्ट जर थांबली तर मात्र मुंबई सुद्धा कुठेतरी थांबते. धावसंख्या झाली 22. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आकाश यावेळी मात्र चेंडू टर्न होतोय, पडल्यानंतर टर्न आणि बाउन्स दोन्ही गोष्टी बघायला मिळतात. दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या, पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स आणि टर्न. एक गोलंदाजीचा आश्रय, यॉर्कर, त्याचबरोबर इन सिंगर, आउट सिंगर, गुगली, हे जी काही अस्त्र आहेत गोलंदाजीची. हा चेंडू मात्र स्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे, कारण आपण पाहतोय हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलेला आहे, हे बघितलेलं आहे पंचांनी. त्यामुळे 1+1 2 धावाही मिळणार आणि त्याचबरोबर हा चेंडू असणारे फिट पंच इशारा करतायत. धावसंख्या झाली 24. आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. यानंतर मात्र आता थोडा स्वेअर चेंडू, दिशाहीन चेंडू बघायला मिळाला. याच कवी सुरेश मुकादम जे नेहमी क्रिकेटशी जोडले जातात, आजही ते युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहेत. त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. कवी सुरेश मुकादम, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावर मात्र फोर्स केलेला आहे, चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी अक्षय यांनी प्रवृत्त केलंय. पाहतोय आपण की दोघांमध्ये किती ताळमेळ आहे. पहिल्यांदा यापूर्वी आपण बघितलं होतं की देवेश यांनी प्रवृत्त केलं होतं, यावेळेला अक्षय यांनी दुसरी धाव घेण्यासाठी प्रवृत्त केलं. धावसंख्या होती 26.
याला मात्र शॉर्ट बॉल पुल केलेला आहे, मात्र टायमिंग साधता आलेलं नाही. चेंडू स्क्वेअर लेगला आहे. डीपला क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. काय दोघांमध्ये समन्वय आहे, ताळमेळ आहे. येस नो वेट या तिन्ही गोष्टी बघायला मिळतात. होय नाही थांब या तिन्ही गोष्टी बघायला मिळतात. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या झाली 28. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-28 आणि विलासपूर राहणार हा संघ नक्कीच 50+ कडे पाहत असणार आहे, कारण खेळपट्टीवर देवेश आहे, त्याचबरोबर अक्षय, अजूनही चिराग माळी याला यायचा आहे, भावेश ह्याला सुद्धा यायचं आहे, म्हणजे भावेश चौधरी सुद्धा आहे. येस भावेश नाईक हा सुद्धा एक मोठे फटके खेळू शकतो मधल्या फळीमध्ये. एक छोटासा ड्रिंक इंटरव्ह्यू असणार आहे, फक्त 1-2 मिनिटाचा. त्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण अजून यानंतर एक सामना होणार आहे. जो क्वार्टर फायनलचा सामना होईल. यापूर्वी सुपर 8 मध्ये जय हिंद देवरुंग संघाने प्रवेश केलेला आहे. आज जय हिंद देवरुंग संघाने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे, आणि जेव्हा तुमचे प्रमुख जे खेळाडू असतात संघामध्ये चांगली कामगिरी करतायत, तेव्हा तर संघ नक्कीच चांगली कामगिरी करत असतो. आपण पाहतो की संघाचा प्रमुख खेळाडू बलवंतने चांगली कामगिरी केलेली आहे. विजय यांनी सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे. संघाचा कर्णधार आकाश चांगली कामगिरी करतोय. भावेशने चांगली कामगिरी केलेली आहे देवरुंग संघाकडून. तर वळू आपण सामन्याकडे, कारण 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 1-28. यस सुस्वागतम 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 दरम्यान या ठिकाणी आगमन होतंय मित्रांनो. खरं तर ज्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे ते म्हणजे RD 444 चषक. 2 मिनिटं फक्त सामना थांबवायचा आहे पंचांनी, 2 मिनिटं फक्त. RD 444 चषक 2021 अर्थात ज्यांच्या सन्मानार्थी स्पर्धा आहे, जे GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत विनोदत्ता पाटील यांचं आगमन झालेलं आहे. RD ढाबा त्याचबरोबर RD लॉन जिथे मालक आहेत. सुसज्ज असं एक हॉटेल. सामन्याला सुरुवात होते. वळूया यावर आता प्रिकचा खेळला फटका, चेंडू हवेत आहे, झेलवण्यासारखी संभावना नाहीये. थोडस शबल क्रॉस झाला होता. एक चांगला चेंडू, चेंडू मात्र चांगला होता, पण ज्याप्रमाणे फटका खेळलेला आहे आणि त्यावर 2 धावा पूर्ण करतोय देवेश. 2 धाव्याने धावसंख्या वाटते. धावसंख्या झाली 30. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे आणि याच बरोबर देवेश याची खेळी संपुष्टात.
10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र एक सर्वोत्तम जोडी खेळपट्टीवर आहे विलासपूर नाणार संघाची, कारण चिराग माळी जातोय संघाचा कॅप्टन आणि नॉनस्टॉकर येणार आहे अक्षय. सर्वोत्तम जोडी म्हणता येईल विलासपूर नाणार संघाची. दोन्ही फलंदाज असे आहेत की दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं ऑन साईडला जर बघितलं आपण, कारण डावखुरा शैलीदार फलंदाज आहे चिराग माळी. ऑन साईडला बघितलं आपण जवळपास लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेगला आहे, मिड विकेट, एक वाईड ऑफ लॉंग ऑन, हे 4 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहे. एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला आहे, 5 ऑन साईडला आहेत. ऑफ साईड जर आपण बघितली शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ स्ट्रेटर असे क्षेत्ररक्षण आहे. अतुल याला फटका खेळलेला आहे, चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषेकडे, अतिशय वेगात जातोय आणि चेंडू सरळ जातोय स्क्वेअर थर्ड मॅन सीमा पार चौकार. धावा झालेल्या आहेत. खरं तर पॉइंट कडे खेळायचं होतं, मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू हा स्क्वेअरिश थर्ड मॅनला गेला होता. धावा मिळणं हे गरजेचं आहे. 4 धावा मात्र मिळत आहेत त्या चिराग माळी यास. चौकार आणि चिराग माळी खातं उघडतं. यापूर्वीच्या सामन्यामध्ये चिराग माळी याने अप्रतिम फलंदाजी केली होती, मॅन पुरस्कार सुद्धा पटकावला होता. अतुल याला मात्र व्हाट शॉट ताकदवर फटका आणि चेंडू कुठेतरी दूर जातोय. वेताळ देव स्टँड मध्ये षटकार. माळी यांनी फलंदाजी केली होती संपलेलीच नाही, तिथून फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. ताकदवर फटका खेळला होता, लॉफ केलं होतं, भिरकावून दिला होता डीप मिड विकेटला. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केले सुदैव म्हणता येईल. बॅटला स्पर्श झाला नाही. कमबॅक करतोय अतुल. धावसंख्या थांबलेली 40. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, मात्र एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण अजूनही यानंतर एक षटकाचा खेळ असणार आहे. चिराग माळीने सांगितलं होती 50चा आकडा आम्ही पार करू, त्या दिशेने वाटचाल ही बघायला मिळते. याला फुलटॉस फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे, शेवटच्या क्षणी फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. फुलटॉस चेंडू होता, मात्र थोडा सन्मान दिला होता, हलक्या हाताने खेळलं होतं. त्याचं कारण असं आहे की स्ट्राईक सुद्धा काही ठेवायची होती, फक्त एक धाव पूर्ण केली आणि एका धावाने धावसंख्या झाली 41. आताच मान्यवर कक्षामध्ये यांचं आगमन झालंय, ते म्हणजे जीसीए ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष. क्रिकेटशी त्यांचं खूप अतूट नातं आहे. आरडी ढाबा अर्थात सुसज्ज असं आरडी लॉन, ज्या ठिकाणी आपण कित्येक वेळा कित्येक सेलिब्रिटींना सुद्धा पाहतोय, टीव्ही कलाकारांना सुद्धा पाहतोय, असे आरडी लॉनचे प्रोप्रायटर आमचे विनोददादा पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. जीसीए संघटनेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत, ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. ओपन संघ सुद्धा आपण त्यांचा खेळताना पाहतोय. आरडी 4440 ओवळी हा जो संघ खेळतोय त्याचे प्रोप्रायटर ओनर सुद्धा विनोददादा पाटील आहेत. आता मात्र अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज निशांत. धावसंख्या 41. निशांत येतोय गोलंदाजी करण्यासाठी. खेळपट्टीवर अजूनही दोन्ही फलंदाज जे आहेत अक्षय आणि चिराग, दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, पण सातत्याने चिराग जोपर्यंत खेळपट्टीवर आलेला आहे, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
याला मात्र फोर्स केलेला आहे आणि दुसऱ्यांदा अशा प्रकारचा फटका खेळलेला आहे चिराग. प्लेयर 47 दुसऱ्यांदा अशा प्रकारचा फटका खेळलेला. या पूर्वीच्या सामन्यामध्ये सुद्धा चिरागीने अशा प्रकारचा फटका खेळला होता. फोर्सचा फटका असतो. फोर्सचा फटका जर खेळायचा असेल तर ताकदीचा खूप वापर करायचा असतो. भारताचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर अशा प्रकारचा फटका लिहिल्या खेळायचे. धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारचा फटका खेळताना तुम्हाला सावधानता बाळगावी लागते. ताकदीचा खूप वापर करावा लागतो, अन्यथा लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफला फलंदाज बाद होऊ शकतो. सत्तेचाळीस धावा झालेत. 47. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे, कारण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. 4:50 झाले आहेत. 1 तासामध्ये 3 इनिंग पूर्ण करायचे आहेत. लक्षात घ्यायचं आहे. डिसेंबर महिना आहे. आपल्याकडे निर्धारित वेळ जे 1 तासाची वेळ, 1 तासामध्ये 3 इनिंग होणं गरजेचं आहे. त्यामुळे वेळेसंदर्भात या वेळेला कुठल्याही प्रकारची मिडल कॉन्फरन्स होणार नाहीये. निशांत या वेळेला मात्र चेंडू सरळ जाते वाईड अप लॉंग ऑन सीमा रेषेवर आणि एक चांगला झेल आणि एक झंझावाती खेळीचा अंत होतोय चिराग माळेच्या. आलेले नाही फलंदाजीसाठी. गीतेश माळीला अजून संधी दिलेली नाही फलंदाजीसाठी. करण जातोय फलंदाजी करण्यासाठी. करणकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 47. 50चा आकडा नक्कीच पार होईल असं दिसतंय, कारण 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निशांत खरं तर ज्या विकेटची आवश्यकता ती प्राप्त करून दिलेली आहे निशांत याने. यावेळेला एक चांगला चेंडू पडल्यानंतर टर्न झाला, थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर निघून गेला आणि निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 47. 47. निशांत याला तर पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेत 2 चेंडू पोहोचण्याचा प्रयत्न झेल मात्र घेता आले. दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली 49. 49. धावा झाल्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत.
इनिंग संपल्याबरोबर विलासपोर्ट राहणार संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. यावेळेला मात्र खराब चेंडू आहे. पंचांचा काय इशारा तो बघायचा आहे. नो बॉलचा इशारा आहे. बीमर चेंडू आहे. तिसरा बीमर चेंडू आहे मला वाटतं या इनिंग मधला. आमचे एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील माहिती देत आहेत. आणि याचबरोबर 50चा आकडा पार होतोय. 50 धावा पूर्ण होता. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. 51 धावा झालेल्या आहेत. 51. याला मात्र हुकचा फटका आणि चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. धावा झाल्यात 47 57. 57 धावा झालेल्या. अजूनही शेवटचा चेंडू आहे. एखादा मोठा फटका लागून 60+ हे लक्ष ठेवण्याचा प्रयत्न होतोय का बघायचं आहे, कारण अक्षय खेळपट्टीवर आहे. याला पुन्हा फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत. क्षेत्र चेंडू खाली येतोय आणि याचबरोबर अक्षय याची खेळी संपुष्टात. 57 धावा झाल्यात. 58 धावांचं लक्ष क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. लक्ष आहे म्हणजे आपण जर आस्किंग 100 आवश्यक धावगती बघितली तर 14.50 म्हणजे 14 किंवा 15 धावा या प्रत्येक षटकामध्ये कराव्या लागतील जर आजचा अंतिम सामना खेळायचा असेल यदुर्गा सुरई ए संघाला. तर मात्र त्यांना 14.50 म्हणजे 14 किंवा 15 धावा या प्रत्येक षटकामध्ये जमाव्या लागतील. तर जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा मात्र सज्ज होतील माझे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. आज प्रतीक डीजे यांनी सुद्धा अतिशय सुंदर माईक सिस्टीम आम्हाला उपलब्ध करून दिली आणि नेहमीच देत असतात. कित्येक वर्षापासून जेव्हा मी या मैदानावर समालोचन करायला येतोय तेव्हा प्रतीक यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर माईक सिस्टीम उपलब्ध केली जाते. आणि जेव्हा जेव्हा चौकार लागतो, षटकार लागतो, फलंदाज बाद होतो किंवा जेव्हा म्हणजे मान्यवर येतात तेव्हा त्यांच्यासाठी ते एक चांगल्या ठेवणीतल्या धून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. त्याचबरोबर अतिशय दर्जेदार प्रक्षेपण या ठिकाणी बिग बॉस ऑफ टेलिकास्ट ज्याला संबोधलं जातं GTC लाईव्ह त्याची संपूर्ण टेक्निकल टीम भूपेश कराळे यांनी खूप प्रगती केलेली आहे. एक काळ असा होता की भूपेश कराळे आमच्यासोबत स्कोरिंग करायचे. आज ते उत्कृष्ट टेक्निशियन झालेल्या टीमचे भूपेश कराळे आणि संपूर्ण टीम एक मेहनत घेत आहेत आणि एक दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं होतं. यस, तयार होत आहेत माझे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद. मॅजिकल ऑफ मराठी वाईज डॉक्टर गवळी सर, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, यावेळेस आपण VIP डॅशवर पाहू शकता GCAचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील साहेब. नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत पाहतोय आपण या स्पर्धेचे सर्व विद्यमान भिवंडी पंचायत समितीचे सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे एक युवा नेते विजयदादा म्हात्रे साहेब आणि संपूर्ण ऑल चेरुवा स्पोर्ट कोणगाव B संघाचे संपूर्ण खेळाडू, त्यामध्ये संगणक
नीलू यांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि सर्वच मेंबरच्या माध्यमातून एका दर्जेदार आपण आयोजन पाहतोय. RD 4440 ट्रॉफी 2021 हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला शेवटचा सत्र आपण पाहतोय. जो सामना इथं मात्र सुरू आहे. जयदुर्गा सुरई विपक्ष विलास मूर्ती रानाळ. खूप मोठं टार्गेट इथं मात्र पाहतोय आपण. प्रति षटकामागे 14.50 ची सरासरी पार करावी लागेल इथून मात्र जर सामना जिंकायचा असेल. 58 धावांचं टार्गेट उभं केलंय विलासमूर्ती रानाळ संघाने आणि खास खराब गोलंदाजी पाहिली होती आपण खास जयदुर्गा सुरई संघाच्या माध्यमातून जेव्हा जास्तीत जास्त नो बॉलचा वापर त्यांनी केला होता बिमर चेंडूचा आणि त्याचा फायदा मात्र रानाळ संघाने अचूक उचललाय आणि त्यात खराब कामगिरीच्या बळावर जर पाहिलं आपण तर एक मोठं टार्गेट उभं केलंय विलासमूर्ती रानाळ संघाने. निर्धारित 4 षटकामध्ये 57 धावा आणि 58 धावाचं टार्गेट आहे. प्रति षटकामागे जर सरासरी पाहिली आपण हे माहिती देताना एक आदर्श शिक्षक आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गोवे आणि एक आदर्श शिक्षक आणि भावी जीवनासाठी राजू सर तुला शुभेच्छा आहे की इथून तू शिक्षण क्षेत्रासोबत आणि गावाच्या राजकारणासोबत गावाचा विकास कसेल असे आम्ही अपेक्षा करूया आणि तुला गोडगोड शुभेच्छा. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. जो सामना इथं मात्र पाहतोय आपण 58 धावाचं टार्गेट जयदुर्गा सुरई संघासमोर उभं केलंय रानाळ संघाने आणि तो आव्हान स्वीकारण्यासाठी जयदुर्गा सुरई संघाची आघाडीची आरंभिक जोडी पाहतोय आपण. मूर्ती लहान पण कीर्तिमान, छोटा बम बडा धमाका असे कित्येक नाव या खेळाडूकडे आहे आणि सातत्य दाखवतोय प्रत्येक सामन्यामध्ये. तो छोटू म्हणजे रुपेश स्ट्राईकला सज्ज होतोय आणि नॉन स्ट्राईकला डेंजरस खेळाडू तो म्हणजे सुजित. पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राकडे अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख रिटर्न होता पण त्यापेक्षा चांगलं तालमेल पाहायला मिळालं आणि पहिल्या चेंडूवर रुपेश आपलं व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय. खातं उघडतोय संघाचं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी कोणगावच्या ऐतिहासिक मैदानावर आपण ही स्पर्धा पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला शेवटचा सत्र आपण पाहतोय. आज माझ्या समेत आपण ऐकलंय मॅजिक ऑफ मराठी वहीचे डॉक्टर गवळी सरांना. सज्ज होताना गोलंदाज याच पात्र सुरेख फटका जातोय 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 आणि गेलाय लॉंगॉनच्या वरतून उत्तुंग षटकार. असा चेंडू जर इथं मात्र या फलंदाजाला दिला तर त्याचा परिणाम पाहिलाय आपण. काय सुरेख फटका होता. फोर्सिंग फटका पाहायला मिळाला. शक्ती फटक्यामध्ये जागेवरून हा फटका खेळलाय. वेळेचं भान ठेवायचंय. निश्चित 4 षटक टाकण्यासाठी फक्त 20 मिनिटाची वेळ असेल आणि त्यामध्ये आपल्याला कंप्लीट करणं गरजेचं आहे कारण की नंतर आजच्या दिवसातला पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार आहोत. अजून एक चाललंय चाललंय मिड विकेटच्या वरतून चिरोबा स्टँड कडे षटकार. गवली सर पाहतोय आपण. ट्रम्प कार्ड ऑफ राहणार संघाचा आणि माहित आहे जर आक्रमण केलं तर सामना जिंकू शकतो हे एक मनात आलं असेल आणि आक्रमण काय करतोय अतिशय उल्लेखनीय फटकेबाजी. लागोपाठ 2 चेंडूवर 2 ठोकले 2 मोठे षटकार. यावेळेस इन स्विंग चेंडू होता. टप्प्यामध्ये झपकन आत येणारा चेंडू होता आणि बीट होतोय फलंदाज अशी गोलंदाजी करावी लागेल पण आक्रमणाला सुरुवात केलेली सुजित यांनी आणि थांबून खेळणार नाही साफ सांगतोय सूचना. इथे मात्र चिरा गेला. धावसंख्या जर पाहिली आपण 13 बिनबाद. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि पाहतोय की आपण 14.50 ची सरासरी पार करेल का या षटकामध्ये. ज्या प्रकारे आक्रमण करतोय सुजित पाटील. अजून एक उंच 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 आणि लांब लांब उत्तुंग षटकार. टाळ्यांचा आवाज खेळाडूच्या माध्यमातून. तारे दिसतील पण इथे मात्र चिराग मार्याला तारे दाखवताना दिवसामध्ये पाहतोय आपण. सुजित काय कडक फटकेबाजी पाहतोय आपण. 4 चेंडू मध्ये 3 उडवले 3 ठोकले षटकार आणि एक दमदार तुफानी
आक्रमण सुरुवात पाहतोय आपण जयदुर्गा सुरई या संघाची. चिराग सज्ज होताना राईट द विकेट. स्वीपचा फटका अतिशय क्लास आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. स्कोरले एका क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट करेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावांचा जो टार्गेट आहे त्याला प्रत्युत्तर देताना एक धमाकेदार सुरुवात पाहतोय आपण जयदुर्गा सुरई संघाची. बिनबाद 20 ताबडतोब फलंदाजी कशाला म्हणतात हे दाखवतोय सुजित हा फलंदाज. सुरेख फलंदाजी. आता मात्र चिंतेचं वातावरण असेल रानर संघाच्या मैदानाच्या आतमध्ये या संघामध्ये. छान कमिटमेंट देताना राजू पाटील सुद्धा आपण त्यांना पाहतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धावसंख्या जर पहिली आपण 20 आहे आणि एक दमदार आणि तुफानी सुरुवात पाहायला मिळते. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून 18 चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता असेल हे आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देतील. 38. आता मात्र सरासरी 12.67 ची राहिलेली आहे. ती पहिल्या चेंडूपासून 14.50 ची होती ना, ती सरासरी खूप कमी केली आहे. याचे कारण की पहिल्या षटकामध्ये आक्रमणाला सुरुवात केली होती सुजित यांनी. 5 चेंडूचा सामना केलाय आणि त्यामध्ये 3 मोठे उत्तुंग षटकार ठोकले आणि त्याच खेळीच्या बळावर म्हणजे जयदुर्गा सुरई संघाची अतिशय अफलातून आणि दमदार कामगिरी पाहतोय आपण. चला वेळेचा भान ठेवायचंय सातत्याने आम्ही विनंती करतोय आपल्याला, कारण की यानंतर अजून एक क्वार्टर फायनलच्या दिवसातला सामना होईल. तर पहिल्या षटकासाठी जर पाहिलं आपण 6 मिनिटाची वेळ घेतलेली आहे आणि यानंतर मात्र 14 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक कंप्लीट करावे लागेल. रानार संघाचा संघ एक महत्त्वपूर्ण सूचना तुमच्यासाठी आहे. एका विकेटची आवश्यकता असेल रानार संघाला जर सामना इथून मात्र जिंकायचा असेल, कारण की सलामी जोडी तोडावी लागेल. पहिल्या विकेटची प्रतीक्षा अजून रानार संघाला आहे आणि तो विकेट कोण प्राप्त करून देईल हे पाहायचं आहे. गोलंदाज करण दुरांच्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी सुजित अंतिम चेंडूवर स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती आणि आता मात्र सामना करण्यासाठी सज्ज होतोय. फुल टॉस जातोय 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 आणि नो बॉलचा इशारा. इनिंग मध्ये षटकाचा व्यापारी बनलेला आहे सुरई संघाचा हा एक आधारस्तंभ खेळाडू तो मध्ये सुजित ज्या प्रकारे षटकाराचा पाऊस पाडतोय. संघात धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र ती 26 अफलातून टोलेजंग फटकेबाजी ज्याला म्हणतात त्याचं एक उत्तम उदाहरण पेश करताना सुजित. अजून एक हा पण उडवलाय स्कोलेकच्या वरतून उंच उंच आणि लांब पल्ल्याचा षटकार. स्वागतम सुस्वागतम. पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेचे आमचे सर्व आदरणीय विजयदादा मातेसाहेब आणि ऑल चिरोबा स्पोर्ट कोणगाव बी संघाच्या माध्यमातून. पण मैदानाच्या आतमध्ये वादळ आलंय, पण कुठला वादळ आहे तो सुरई गावाचा आपल्या संघासाठी काय अप्रतिम झकास टोलेजंग विध्वंसक अशी फटकेबाजी करतोय सुजित पाटील नावाचा फलंदाज. याच पात्र चांगला चेंडू होता हवेत आहे पण पोहोचू शकला नाही क्षेत्ररक्षक. कव्हर आणि लॉंग ऑफ बाउंड्री मध्ये चेंडू टाळला होते अतिशय वेगात. या 2 रन्स कंप्लीट करताना व्यक्तिगत सुजित किती धावसंख्येवर खेळतो आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देतील. 8 चेंडूमध्ये 33 त्यामध्ये 5 उत्तुंग षटकार म्हणजे 58 धावांचं टार्गेट आहे. असं वाटतंय गवली सर की 100 धावांचं टार्गेट ठेवलंय काय ज्या प्रकारे सुजित हा फटकेबाजी करतोय. रानार संघाचे अगेन्स्ट तुटून पडलाय. प्रत्येक चेंडूवर मोठे मोठे प्रहार करताना पाहतोय आपण सुजित याला. फुलटॉस मात्र हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि मिड विकेट आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू टाळला होतोय. यावेळेस मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. 34 या धावसंख्येवर 9 चेंडूचा सामना करताना पाहतोय आपण सुजित याला. आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण 35 म्हणजे विचार करा 35 मधून 34 सुजित या नावावर आणि फक्त एक चेंडूचा सामना केलाय रुपेश यांनी आणि तो सुद्धा 1 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस मात्र वाईड यॉर्कर चेंडू होता. अतिशय चांगला चेंडू हा पाहिला आपण आणि या चेंडूची खूपच गोलंदाज वापर करतात सध्याच्या मर्यादित क्रिकेटमध्ये. गवली सर जर पाहिला आपण वाईड यॉर्कर चेंडू परफेक्ट असतोय आणि परफेक्ट हा चेंडू पाहिला आपण. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे 35. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 23 विजय खूप सोपं केलंय इथे मात्र सुजित यांनी.
यावेळेस मात्र टर्न केलाय, फ्लिकचा फटका पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे. यावेळेस मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट करे आणि चांगली रणनीती म्हणता येईल गवळी सर पाहतोय आपण, कारण की त्याला माहिती आहे की सुजित नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे आणि चौपर फटकेबाजी करतोय. मी फक्त स्ट्राईक रोटेट करून त्याला जास्तीत जास्त संधी देण्याचं काम करतोय. इथं मात्र क्लास मूर्तीला पण कीर्तिमान छोटू रुपेश व्यक्तिगत 2 या धावसंख्या नॉन स्ट्राईकला आणि आता मात्र परत डेंजरस फलंदाज येतोय स्ट्राईकला, तो म्हणजे सुजित. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 36. चांगला चेंडू परफेक्ट यॉर्कर बचाव फदीन फक्त चेंडूला खेळून काढलाय ऑनसाइड कडे आणि तोपर्यंत मात्र वाटते की अंतिम चेंडूवर सुद्धा एक सिंगल स्वतःकडे ठेवतोय आणि स्ट्राईक सुद्धा ठेवणार. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 37 आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी सॉरी धावसंख्या जर पहिली आपण सुधारित आता मात्र 39 धावा आहेत. थोडीशी धावसंख्या आपण 38 आहे. धावसंख्या 38 निश्चित या षटकामध्ये 18 धावा आलेल्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 म्हणजे एकूण 38 धावा आहेत. धावसंख्या 38 धावसंख्या आहे. आता मात्र सामना जिंकण्यासाठी एक सोपं समीकरण आहे. ज्या प्रकारे इथं मात्र पाहतोय की आपण फलंदाजी करतोय, खूप मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली आणि क्रिकेट रसिकाला काय आवडतात याचे एक उत्तम उदाहरण पेश करताना सुजित पाटील धमाकेदार डाव साकारतोय. सज्ज होताना गोलंदाज राईट द विकेट. यावेळेस मात्र चांगला चेंडू, अतिशय अप्रतिम चेंडू होता. थोडासा सफलवर मात्र ऑनसाइड क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, चांगली सुरुवात पाहतोय आपण. गोलंदाज इथं मात्र ज्या प्रकारे मारा करतोय भावेश, खूप मोठा अनुभव आहे या खेळाडूजवळ. अजून सामना जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता आहे. 11 चेंडूमध्ये सामना अजून संपला नाही. एखादा विकेट जर प्राप्त केला तर दबाव टाकू शकतोय राहणार संघ. अजून एक चांगला अतिशय अप्रतिम काय सुरेख हाय क्वालिटीची गोलंदाजी पाहतोय आपण. ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये महागडी गोलंदाजी त्यानंतर मात्र भावेश या 2 चेंडूमध्ये कुठेतरी आपल्या संघाला कमबॅक वापसी करून देताना आपण पाहतोय. अशात एखादा विकेट प्राप्त करावा लागेल राहणार संघाला जर सामना जिंकायचा असेल. पण कौतुक करावं लागेल इथं मात्र जयदुर्गा सूर्य संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज ज्या प्रकारे फलंदाजी करताना आपण पाहतोय. एक जबरदस्त फटकेबाजी भावेश राईट द विकेट. अजून एक चांगला अतिशय अप्रतिम लागोपाठ 3 चेंडूवर 3 निर्धाव म्हणजे भावेश इथं मात्र प्रयत्न करतो की संघाला कशी वापसी करून देता येईल. 9 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता आहे. काय सामना रंगतोय. पहिल्या 2 षटकापर्यंतचं वाटलं होतं की एक तर्फे सामना होईल, पण भावेशच्या हातात चेंडू सोपवलाय आणि त्यावर आतापर्यंत खरा उतरलाय भावेश हा गोलंदाज. पहिल्या 3 चेंडूवर कुठल्या प्रकारे धाव नाहीये. पाहतोय लागोपाठ 3 निर्धाव चेंडू फेकतोय सुजित सारख्या फलंदाजाला, ज्यांनी या षटकाराचा अक्षर पाऊस पाडला होता. 5 षटकार त्याच्या बॅट मधून निघाले होते. गोलंदाज सज्ज होताना याच पात्र ड्राईव्ह केले, ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेची मागणी करेल काय. अतिशय चांगला तालमेल, थोडासा खराब क्षेत्रक्षण, त्याचा फायदा उचलला गेला. या 2 धावा कंप्लीट करतोय फलंदाज सुजित. धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरकून 40. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 18 धावेची आवश्यकता आहे आणि 8 चेंडू 18 असं समीकरण. सामना एक रंगतदार स्थितीकडे, विकेट जरी पडला नसेल पण जी सरासरी पाहिजे ती सरासरी वाढवताना या षटकामध्ये गोलंदाज भावेश. एक फायटर संघ म्हणून आम्ही सातत्याने उल्लेख करतोय तो म्हणजे विलासपूर्ती राहणारा संघ सहजासहजी हार
मानणारा संघ नाहीये भिवंडी ग्रामीण मध्ये. गोलंदाज सज्ज होताना भावेश अतिशय अफलातून कामगिरी करताना थोडस मानसिक दबाव टाकला गेलं फलंदाजावर. पहिले 3 निर्धाव चेंडू टाकून गोलंदाज सज्ज होते भावेश. तो क्षेत्ररक्षण कायम. राईट आमोरचा विकेट मारा करण्यासाठी भावेश सज्ज होतोय. अजून एक चांगला चेंडू. एक चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. शॉर्ट पॉइंट कडे चेंडू जातोय. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात लेग बायच्या स्वरूपात फलंदाज धावबाद होतोय. एक आशेची किरण म्हणून भावेश या षटकामध्ये संघाला वापसी करून देतोय. आणि हा चेंडू जर निर्णायक टाकला गेला तर मात्र निश्चित सामना शेवटच्या षटकापर्यंत ही लढत पाहायला मिळणार आहे. चला वेळ कमी आहे. विनंती आहे की यानंतर अजून एक सामना खेळायचा बाकी आहे. आपला वेळ खूप महत्वपूर्ण आहे आणि आज सकाळपासून पाहतोय सर्व संघांनी खूप लाखमोलाचं सहकार्य केलंय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी आमचे गुणले काका मला माहिती देताना 7 चेंडूमध्ये 17 धावेची आवश्यकता आहे. सामना अजून संपला नाही हे दाखवताना पाहतोय रानात संघाचे खेळाडू आणि गोलंदाज. या षटकामध्ये भावेश ग्रेट बॉलिंग या षटकामध्ये पाहायला मिळाली. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर आकाश. जयदुर्गा सुरई संघाचा एक युवा स्टार फलंदाज पाहतोय आपण. समोर खरतर आव्हान आहे कारण की 7 चेंडू आणि 17 अशी धावसंख्या पाहिजे तर सुरई संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सज्ज होतोय भावेश. राईट आमोरचा विकेट आकाशसाठी. अतिशय चांगला चेंडू. परत एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अप्रतिम षटकाची हाताळणी इथे मात्र समाप्त होते. सुरेख षटक हाताळलं गेलं आणि आता मात्र अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि सामना येऊन ठेपलाय कुठे. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं जयदुर्गा सुरई हा संघ सामना सहज संपेल पण काय षटक हाताळलं गेलं भावेशच्या माध्यमातून. आणि फक्त जर विचार केला आपण 3 धावा खर्च केल्या गेल्या भावेशच्या षटकामध्ये आणि तिथून मात्र सामना पाहता आपण की एकदा परत रानात संघाकडे झुकताना 6 चेंडू 17 असं समीकरण आहे. वेळ कमी घ्या रानात संघाचा संघनायक. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सुजित पाहतोय की आपण आतापर्यंतच्या बॅटमधून 5 षटकार आले होते मात्र ही कामगिरी वाया जाईल काय सुजितची की मात्र सामना जिंकून देईल सुजित पाटील आपल्या संघाला. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. दूर त्या टोकाकडनं अक्षय. व्हीआयपी डॅशबोर्ड पाहू शकता आपण ज्याच्या नावाने मित्रांनो ही ट्रॉफी पाहतोय आपण. अध्यक्ष साहेब व्यासपीठावर आहे. RD 4440 ट्रॉफी 2021 चा पहिला दिवस आणि शेवटचा 17 पाहतोय आपण. जीसीएचे अध्यक्ष विनोददादा पाटील स्वतः या व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेताना त्याच्या समिती स्पर्धेचे सर्वेसर्वा पाहतोय आपण विजयदादा मात्रे साहेबांना. 6 चेंडू 17चं समीकरण आहे. समोर खेळण्यासाठी फलंदाज सुजित. पहिला चेंडू आणि परतीचा प्रवास इथं मात्र करावा लागेल सुजित. याला मोठा दे धक्का बसतोय. जयदुर्गा सुरई या संघाला फलंदाज बाद होतोय सुजित. शेड्यूल होते बरोबर 9 वाजता सामना सुरू होणार आहे. 8:45 पावणे 9ला या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. पहिला सामना जो असणार आहे तो जॉयल पिंपलास विरुद्ध गावदी स्पोर्ट भरोडी. दुसरा सामना स्वयंभू पायगाव विरुद्ध RD ओळी. तिसरा सामना न्यू सिद्धिविनायक अंजीर विरुद्ध बंदरा मारुती काल्हेर. आणि चौथा सामना गावदेवी ओळी विरुद्ध पवनपुत्र वडपे. जर माझा आवाज युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पोहोचत असेल तर जॉयल पिंपलास आणि गावदेवी स्पोर्ट्स भरोडी या दोन्ही संघांनी 8:45 पावणे 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 9 वाजता बरोबर सामन्याला सुरुवात होईल. तर अंतिम षटक टाकण्यासाठी अक्षय सज्ज होताना यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. एक धाव पूर्ण करताना आपण पाहतोय आणि जवळपास आता मात्र वरच्या स्वरूपात आपण राहणार संघाचं धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर फक्त आणि फक्त 42. जय हिंद देवरुंग संघाचे कॅप्टन कृपया संपर्क साधायचा आहे. जय हिंद देवरुंग संघाचे कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन संपर्क साधायचा आहे. जय हिंद देवरुंग आकाश आपण संपर्क साधायचा आहे किंवा बळवंत आपण संपर्क साधायचा आहे. 4 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता आहे. काय सामना फिरवलाय भावेशांनी.
तिसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारचं वाटलं होतं की सामना जिंकेल सुरळीत संघ, पण अजून सामना संपला नाहीये. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 16 धावेची आवश्यकता आहे. हो, अजून एक पाहतोय की आपण हा खराब चेंडू टाकला गेलं, वाईटचा इशारा येतोय आणि हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 43. 4 चेंडू 15 असं समीकरण. खेळण्यासाठी फलंदाज आकाशकडे क्षमता आहे सामना जिंकून देण्यासाठी. सज्ज होताना गोलंदाज फुल टॉस, उडवले चेंडूला, हवेत आहे पण लॉंग ऑफच्या वरतून षटकार. अतिशय सुरेख फटका पाहिला पण आकाशच्या बॅटमधून आणि आवश्यकता होती चेंडूवर षटकार खेचण्यासाठी आणि तो षटकार आलाय इथं मात्र आकाशच्या बॅटमधून. समीकरण थोडंसं सोपं आहे. आता मात्र 3 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 9 धावेची आवश्यकता आहे. सामना अजून दोन्ही संघाकडे 50-50 अवस्थेमध्ये येऊन ठेपलेला आहे. इथून मात्र सांगता येणार की कुठला संघ सामना घेऊन जाईल. अतिशय अप्रतिम एक रंगतदार लढत पाहतोय आपण. सुरेख विपक्ष रानाल, अतिशय चांगला चेंडू, परत एकदा ओ टप्पा पडल्यानंतर पाहतोय आणि चेंडू उसळी प्राप्त करतो आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन उसळतोय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 2 चेंडूमध्ये 9 धावेची आवश्यकता आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. या 9 धावा पूर्ण करावे लागेल सुरळीत संघाला. फायटर संघ म्हणून खरं त्यांची ओळख आहे. राहणार संघाने परत एकदा सिद्ध केलंय की आम्हाला फाईट करणारा संघ भिवंडी ग्रामीणचा का म्हटला जातोय. फुलटॉस, हवा तसा फायदा उचलता आला नाहीये. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेची मागणी करताना पाहतोय आपण अतिशय वेगात धावताना आणि या 2 धावा पूर्ण. आता मात्र एका चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी. यस, 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. फक्त गोलंदाजाने ठरवलं तर 7 धावा देऊ शकतो, कारण चेसिंग इज कंपल्सरी. अगदी बरोबर सांगितलं सर आपण. इथून मात्र फक्त गोलंदाज जर विचार केला मी सामना हरू शकतो माझ्या संघाला तर त्याच्यावर अवलंबून आहे. 1 चेंडू आणि 7. पहिल्या 2 षटकामध्ये ताबडतोब फलंदाजी, त्यानंतर मात्र भावेश यांचा जो षटक आपण पाहिलं त्या षटकाने पूर्णपणे कमबॅक केलंय. कमबॅक केलं नाही तर विजयाकडे वाटचाल करतोय राणाला संघ. यावेळेस पात्र उडवलेला आहे चेंडूला उंच उंच आणि पाहतोय लांबच लांब. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आणि याच बरोबर हा सामना जिंकलाय राणाला संघाने. भावेश आपण यायचं आणि त्याचबरोबर चिराग माळी कॅप्टन आपण यायचंय. भावेश इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने जे षटक हाताळलं 3रं षटक, त्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या आणि सुरुवातीला फलंदाजी चांगली केली होती. भावेश आपण यायचंय, त्याचबरोबर कॅप्टन चिराग माळी आपण यायचंय.